सौर ऊर्जेच्या वापराबाबत राज्य सरकारतर्फे वीज नियामक आयोगाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, ज्यानुसार सायंकाळी 6 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सौर वीज वापरावर शुल्क भरावं लागणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावावर स्पष्टीकरण दिलंय। काही लोक हेतुपुरस्सर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले। नवीन प्रस्तावामुळे घरगुती आणि पंतप्रधान सूर्य योजना लाभार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। मागच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलेलं आहे। पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांकडून वीज बिल घ्यायचं नाही असा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि आता जो शेतकरी नव्याने कनेक्शन मागेल त्याला सोलर पंपाची योजना आपण आणलेली आहे। सोलर पंप त्या ठिकाणी नोंद केलं आणि फक्त आपण शेतकऱ्याकडून 10% पैसे घेतोय आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा शेतकरी असेल 5% पैसे घेतोय। बाकी सगळं अनुदान हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत। आणि शेतकऱ्यांना त्यांनी मागितल्यानंतर 1 महिना सव्वा महिन्याच्या आत त्याच्या शेतीमध्ये अशा प्रकारचा पंप आपण बसवून देतो आहोत। आणि मला सांगताना आनंद वाटतो की ही योजना जेव्हा 2002-4 साली वगैरे सुरू झाली असेल तेव्हापासनं तर मागील वर्षापर्यंत आपण 2.25 लाख पंप लावले होते आणि मागील 1 वर्षामध्ये आपण 2 लाख पंप लावलेले आहेत। म्हणजे ज्या गतीनं आपण चाललेलो आहे अतिशय मोठ्या गतीनं कोणीही मागितलं की आपण लगेच त्या ठिकाणी सोलर पंप लावतो। पुढचे 25 वर्ष त्याला त्या ठिकाणी विजेच्या बिलाची चिंता नाही आणि पहिले 5 वर्ष त्या पंपाची देखरेख आमच्याकडे, पंप चोरीला गेला त्याचा इन्शुरन्स आमच्याकडे, कुठल्याही प्रकारची अडचण आली तर त्या अडचणीची वर मात करणं आमच्याकडे, अशा प्रकारची ही योजना आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा आपण देतोय।